हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका डेली व्लॉगच्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना सकाळचं वातावरण एवढं छान आणि मस्त झालं होतं ना, खूप भारी वाटत होतं. आणि आज होता संडे, तर आज निवांत असं सगळं चाललं होतं. त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढं सगळं दाखवते, कारण की दररोज सकाळी मला घरातून बाहेर पडता येत नाही, कारण पटकन सगळे डब्याची तयारी करायची असते. आता हे जे रोप आहे की नाही, ते मी मला वाटते 2-3 दिवस झालं आणले आणि 20 रुपयांना काहीतरी आणले, पण खूप छान लागून निघले. मला वाटलं पण नव्हतं एवढं भारी लागून निघेल, पण पाऊस थोडा येतो आहे ना, त्यामुळं मस्त असं लागून निघले. आता बघा, एवढी सगळी मेहनत करायसाठी, म्हणजे हे सगळे झाडं लावायसाठी ना, आम्ही एक पोतं मातीचं आणलं होतं आणि ते पोतं 4थ्या मजल्या चढवताना पिलूच्या पप्पाची हालत बेकार झाली होती. परंतु काय करायचं, आता ते माती तर वर चढवली पाहिजे, कारण एवढी छान झाडं आलेत आणि त्यांचं बिचाऱ्यांचं जर माती वाचून मरण होत असेल तर मग हे काही योग्य नाही, नाही का. त्याच्यानंतर माती वगैरे छान आणून कुंड्या सगळ्या तयार केल्या आणि मस्त अशी झाडंसुद्धा लावून घेतली. परत एकदा मी तुम्हाला मोठी झाली ना, तर मी नक्की तुम्हाला दाखवेन किती छान असे आम्ही उन्हाळ्यात जे आंबे ठेवले होते ना, ते तयार झालेले रोपं आहेत ना, ते तुम्हाला मी परत एकदा दाखवेन. खूप मस्त असे यायला लागलेत रोपं. आणि पाऊस थोडासा म्हणजे 4-5 दिवस आला होता, त्यामुळे एवढे मस्त झालेत ना त्यांची कुंड्या म्हणा किंवा ते झाडांची उगवण्याची हे म्हणा, खूप मस्त कोंब यायला लागलेत आणि ते झाडं बघून भारी वाटायला लागले. तर म्हणलं आता मेहनत ह्यांनी केली ना माती आणायची, त्याचा का कुठं ना कुठं फायदा तर नक्की झाला. आणि ही सगळी झाडं आहेत ना, इथंच नाही ठेवणार आम्ही घरी नेणार आहे त्यांना, कारण की इथं ते जगू शकत नाहीत बिचारे. एवढ्याशा कुंड्यांमध्ये थोडी ते जगणार आहेत. तर बघा, तुम्ही बघू शकता सगळ्या कुंड्यांना एवढ्या छान अशा भरल्यात आम्ही. 20 का 25 झाडं उगून आलेत, पण तरी पण आम्ही प्रत्येक कुंडीमध्ये एक लावायचा प्रयत्न केला आहे. आणि जिथं काही नाही आलं उगवून, तिथं एखादं, ज्या कुंडीत 2 आले तिथले एखादं एक्सचेंज करून तिथं लावणार आहे आम्ही. तर आता तर बऱ्यापैकी उगून आलेत आणि खूप छान उगवाय पण लागलेत. आता लगेच त्यांना हलवायला नको बिचाऱ्यांना, कारण की हलवलं तर त्याचे कोंब वगैरे मोडून जातील जे काय उगवणार आहेत ते. त्याच्यामुळं आम्ही जरा थोडंसं स्टे घेणार आहे आणि 15-20 दिवसानंतर छान असतं त्यांची ग्रोथ झाली ना, मग त्यांना दुसऱ्या एखाद्या पॉटमध्ये चेंज करणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही दिवाळीत घरी जाईल त्यावेळेस ते घरी नेणार आहे. आता बघा ना, असंच मोबाईल स्क्रोल करत बसले होते ना, तेव्हा छोटूसे ना छान फोटो लहानपणापासूनचे, पहिल्या दुसऱ्या बड्डेपासूनचे ते होते, ते सापडले. मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. छान दिसत होतं छोटू जेव्हा लहान होता, तेव्हा 7-8 महिन्याचा 9 महिन्याचा होता, तेव्हा छान म्हणजे अशी बॉडी वगैरे मस्त होती. परंतु आता खराब झालं आहे. म्हणतात ना, मुलं जशी मोठी होतील तसं त्यांचं रुटीन पण चेंज होतं आणि त्यांची बॉडी, चेहरा, कलर सगळं काही चेंज होतं. त्याच्यामुळं आमचं पिल्लू बघा, पहिलं छान दिसत होतं की आता छान दिसते. मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कसं वाटतं फोटो ते पण कमेंटमध्ये सांगा. खूप दिवसातनं व्हिडिओ करते, का तर गेला आठवडा आहे की नाही पूर्णपणे आमचा आजारपणात गेला, कारण पिल्लू 2-3 दिवस आजारी होता आणि तो व्यवस्थित होतो ना, तोपर्यंत माझा घसा वगैरे, मी 2-3 दिवस आजारी पडले. त्यामुळे पूर्ण आठवडा असाच गेला आणि एकही व्हिडिओ आमचा शेअर करायला म्हणजे वेळ पण भेटला नाही आणि शूट करायलासुद्धा वेळ भेटला नाही. आता सगळं काही मी स्क्रोल वगैरे करत होते तेव्हा ते हे फोटो सापडले, म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर तर करावे. तर त्याच्यानंतर ना, पिलूची शाळेची मीटिंग होती आणि त्यांनी रविवारीच ठेवली होती. खरं तर आम्हाला बाहेर जायचं होतं, पण आता काही इलाज नाही, रविवारीच ठेवली. म्हणून मीटिंगला गेले, आवरून वगैरे घेतले, केस वगैरे छान असं विंचरून घेतले. आता वल्लेच केस आहेत, आता बांधता तर येत नाही. मग थोडा वेळ फॅन लावला होता, कारण वल्ल्या केसांचं खूप पाणी गळतं आणि ड्रेस सगळा वल्ला होतो, म्हणून मी थोड्या वेळ की नाही फॅन लावून आता हे सुकवणार होते. तर रविवारची का ठेवली त्यांनी ते माहीत नाही मीटिंग मला, परंतु काय त्यांचं काय सांगायचं असेल, काय बोलायचं असेल सरांना वगैरे माहीत नाही. आणि ही पहिलीच मीटिंग आहे, आपण जर नाही हजर राहिलं तर म्हणणार ना पहिल्याच मीटिंगला काहीच रिस्पॉन्स नाही. त्याच्यामुळे चला म्हणलं जाऊया. ह्यांना म्हणलं होतं तुम्ही जावा, ते म्हणले मी पिलूला घेऊन जातो माझ्यासोबत कामावर, कारण यांना रविवारची पण अशी सुट्टी नसते, का आमच्या गाडींची वगैरे भरपूर कामं असतात. त्याच्यामुळं आम्ही हे रविवारचे पण दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत तर घरात नसतातच. ते म्हणले की मी पिलूला घेऊन जातो, तू मीटिंग करून ये. आता मी मीटिंगला आवरून वगैरे जाणार होते. चला म्हणलं छान असं, एवढा काय म्हणजे महागातला हा ड्रेस नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं हा ड्रेस मला काहीतरी 1300 का 1200च्या आसपास पडलेला आहे. तो ड्रेस घातला. चला म्हणलं आता जाऊन येऊया मीटिंगला. कुंकू वगैरे छान असं लावलं, थोडीशी सनस्क्रीन वगैरे लावली. केस ओले होते त्यामुळं ते सुकवायसाठी हे टाईमपास चालला होता असा. त्याच्यानंतर केस सुकल्यानंतर वेणी मस्त घालून आता मी मीटिंगला जाणार आहे. आता तिथं काय सांगणार आहेत हे मला माहीत नाही, पण बघू. आता ही माझ्या बाळाच्या म्हणजे माझ्या आयुष्यातली तरी पहिलीच मीटिंग आहे, कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा कधीही आमच्या आईवडिलांना पालक सभा आणि पालक मीटिंग म्हणून असं कधीच बोलवलेलं नव्हतं आणि नाही कधी बोलवायची वेळ पण आली.
तेव्हा काही एवढं ग्रो पण नव्हते म्हणजे शाळा. पण बघू आता ही पहिलीच आहे आमच्या बाळाच्या आयुष्यातली पहिली मीटिंग आहे म्हणजे त्याच्या शाळेतली. आणि माझ्या तर आयुष्यातली मी पहिल्यांदाच पालक मीटिंगला चालले. तर बघू आता काय होतं आहे काय नाही आणि किती जण हजर आहेत. मला तर असं वाटत होतं की सगळ्यांचे वडील येतील, कारण रविवारची सुट्टी आहे म्हणजे सगळ्या मुलांचे पप्पा हजर राहतील मीटिंगला. पण तिथं गेल्यानंतर मला तुम्हाला मी दाखवेन तिथं गेल्यानंतरचा व्हिडिओ पुढं असालच. तुम्हीच हँग पडाल एवढी जास्त तिथं सगळ्या बायकाच होत्या. बरं झालं म्हणलं बायका आल्यात. आणि मला थोडासा उशीर झाला होता, 10:30ला ॲक्युरेट टायमिंग दिलं होतं मी. 10:30 म्हणजे 10:38ला तिथं पोचले होते. तर सगळ्या बायका हजर होत्या. मी तुम्हाला पुढं दाखवतेच एकदा. आता वल्ल्या केसांची तशीच कशी तरी वेणी घातली आणि आता चला म्हणलं. ओढणी तर एवढी छान आहे ना या ड्रेसवरची, मला हा ड्रेस खूप आवडला. याच्यासोबत मी आणखी 2 घेतलेत पण त्यांना अजून मी एकदा पण नाही घातलं. याला मला वाटतं 2 वेळा झालं माझं घालायचं, कारण मला खूप सॉफ्ट ड्रेस म्हणजे वाटला हा आणि खूप मस्त पण दिसतो म्हणून मी घालते हा. खूप छान वाटलं मला हा ड्रेसचं. याच्यासोबतचे आणखीन 2 तुम्ही बघितले असतील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, पण मी ते घातले पण नाही अजून कुठे एकदा पण. तर आवरलं सगळं आणि पटापट आता चालतच जायचं होतं, कारण पिलूचे पप्पा नाही. तर म्हणलं चला आता आपण पायी पायी जाऊया. तर बघू शकता तुम्ही एवढ्या सगळ्या बायका आल्यात ना. बायकांना अजिबातसुद्धा जागा नव्हती बसायला, म्हणजे पुरुषांच्या दुप्पट बायकाच होत्या तिथं बसायला. आणि मीटिंग मला वाटतं 10:30 वाजल्यापासून जी चालू होती ते 12 सव्वा 12 वाजले तरी मीटिंगच चालू होती. त्याच्यानंतर ना घरी आले तर हे म्हणले की पिल्लू झोपायला लागलं आहे आणि त्याला घेऊन जा. मग काय पिल्लूला भूक लागली होती म्हणून हॉटेलमध्ये आधी जेवण वगैरे केलं थोडंसं मस्तपैकी. आणि मग पिल्लूला घेऊन आता घरी जायचं म्हणून थांबले होते. तर परत हेच बोलले राहू दे थांब, माझं थोडंसं काम राहिले, मग जाऊया आपणच. आता कशाला घरी जाता तुम्ही.